नमस्कार रसिको. साहित्य विश्व या माझ्या चॅनल शीर्षकाप्रमाणे माझ्या विविध साहित्य प्रकाराचं अभिवाचन मी आपल्यासाठी सादर करत असतो. आजच्या या उपक्रमात एपिसोडमध्ये आपल्यासमोर माझी लघुकथा स्फोट सादर करतो. मित्रांनो, ही कथा लिहून आता 25 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यामुळं जुन्या पिढीतील पारिवारिक जीवनाचं प्रतिबिंब असणारी ही कथा, यात तुम्हाला अत्याधुनिक जीवनशैली किंवा लाईफस्टाईल दिसणार नाही. नवीन नवीन डिव्हाइसचे उल्लेख येणार नाहीत. तरी त्या काळातली ही कथा असली तरी यातले समस्या, यातले प्रश्न आजच्याही काळामध्ये आहेत. माणसाचे स्वभाव, वृत्ती, प्रवृत्ती बदलत नसती याचंच सार या कथेमधून तुम्हाला नक्की जाणवेल. कथेचं शीर्षक आहे स्फोट. रमाबाई रोजच्या वेळेला या घरासाठी कामाला येत आल्या होत्या. सकाळच्या 8च्या ठोक्याला न चुकता गेली कित्येक वर्षे त्या या घरात येत आहेत. त्या घरातल्या माणसांना रमाबाईंच्या बिनचूक कामाची सवय झालेली. अनेक घरची कामे त्या करीत असायच्या. हाताला येईल ते काम व्यवस्थितपणे करायचं हा त्यांचा स्वभाव होता. अशा कामापासून बऱ्यापैकी पैसा त्यांना मिळत असायचा. आपल्या परीने रमाबाई नवऱ्यासह आपले घर चालवत होत्या. कामाच्या निमित्ताने अनेक घराशी, त्यातल्या माणसाशी त्यांचा सहवास घडत होता. त्यांना कामे मिळालेली बहुतेक घरे सुखवस्तू होती. घराघरातील व्यक्ती बदलत असायच्या. निरनिराळे स्वभाव त्यांना दिसत असायचे. आपण बरे की आपले काम बरे या सरळसोट वागण्याने त्यांच्यावर बिकट प्रसंग सहसा येत नसायचे. नाकासमोरच्या रस्त्याने डोळे उघडे ठेवून आपण चाललं तर खाच खळगे सहजपणे टाळता येतात, हा जीवनानुभव रमाबाईंच्या गाठीशी होता. गेले अनेक वर्षे देशमुख साहेबांच्या घरी त्या येत होत्या. इनमिन 4च माणसाचे घर अगदी सुखी कुटुंब वाटावे असे वाटायचे. देशमुख साहेब कुठल्या तरी ऑफिसात मोठ्या हुद्द्यावर होते. घरात नेहमी असायच्या त्या बाईसाहेब आणि त्यांचा राजू. साहेबांच्या मुलीचे बेबीताईचे लग्न कधीच झालेले. साहेबांना घरात लक्ष देण्यास वेळच नसायचा. बाईसाहेब एकट्याच घरात बसून असायच्या. या बाईसाहेब अगदी स्थूल शरीर प्रकृतीच्या, त्यामुळे सहजतेने हालचाल करणे त्यांना जमायचे नाही. त्यातच भर म्हणून की काय कुठल्याशा व्याधीने त्यांना अगदी त्रस्त करून सोडले होते. डॉक्टरांनाही त्याचे निदान होत नव्हते, पण उपचारासाठी पैसा खर्च व्हायचा तो होतच होता. रमाबाई स्वयंपाक करीत असायच्या त्याचवेळी बाईसाहेब त्यांच्यासमोर खुर्ची टाकून बसून राहायच्या. त्यांच्याकडे पाहताना रमाबाईंना वाटायचं, देवाने भारंभार सुख यांच्या पदरात टाकलं आहे, पण ते सुद्धा यांना उपभोगता येत नाही. सोन्यासारखा संसार आहे, पण त्यांच्या आजाराच्या काळ्या किनारीने अगदी काळवंडून गेलेला आहे. रमाबाईशी बोलताना बाईसाहेब जुन्या आठवणी उगाळत असायच्या. रमाबाईंना त्या आपल्या हक्काचा श्रोता समजत. न पाहिलेले चेहरे, ते न दिसलेले प्रसंग सारे काही रमाबाईंना इतक्या वर्षात अनेकदा ऐकून पाठ होऊन गेलेलं होतं. पण बाईसाहेबांना वाईट वाटू नये म्हणून दरवेळी आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत असा भाव त्या चेहऱ्यावर दाखवत. बाईसाहेबांच्या घरात नेहमीच एक असमाधानाची लहर तरंगत असावी असे रमाबाईंना वाटायचे. सदा एक खिन्नसा भाव चेहऱ्यावर ठेवून बाईसाहेब घरभर वावरत असायच्या. हे पाहून रमाबाईंना वाटायचं, घरातली लक्ष्मीच जर अशी दुर्मुखलेली असेल तर घरात प्रसन्नता कशी वाटणार. बाईसाहेबांना अलीकडे सुनबाई घरात यावी असं वाटत होतं. त्यांना या घरात आणखीन एक स्त्री यायला हवी होती. एकट्या पडलेल्या बाईसाहेबांना सोबतीची गरज वाटत होती. आपण भावी सुनबाईसाठी काय काय करणार आहोत हे सारे बेत त्या रमाबाईजवळ सांगत असायच्या. या बाईसाहेब कशाही असल्या तरी त्यांचा मूळ स्वभाव मात्र प्रेमळ होता. शरीराला जडलेल्या अज्ञात व्याधीने त्या ग्रासून गेलेल्या होत्या. त्यामुळे अलीकडे त्यांचा स्वभाव थोडा चिडचिडा झाला आहे हे आता रमाबाईच्या परिचयाचे झाले होते. या बाईसाहेबातली प्रेमळ सासू त्यांना स्पष्ट दिसायची. या घरात सून म्हणून येणारी पोरगी निश्चितच भाग्यवान असावी. बाईसाहेबांचा राजू इंजिनियर होता आणि शहरामध्ये त्याचं छोटंसं बिझनेसचं युनिट होतं. त्याचा स्वभाव मोठा हौशी, खेळकर होता. या त्याच्या स्वभावाला अनुरूप अशीच बायको त्याला मिळावी अशी सगळ्यांची अपेक्षा होती. एक दिवस रमाबाई आपले काम आटोपून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच बाहेर
जीप थांबल्याचा आवाज आला. साहेब गाडीतून उतरत होते. पाठोपाठ 4-5 अनोळखी पाहुणे उतरले. सोबत एक देखणी तरुणी होती. बाईसाहेबांनी रमाबाईंना थांबण्याची खूण केली तशा त्या स्वयंपाकघरात परतल्या. बैठकीत बसलेली मंडळी तयारीनेच आलेली असावीत. ती सारी बैठक यशस्वी पार पडली. राजूला देखील ती आलेली सुंदर तरुणी आवडली आणि ध्यानीमानी नसताना बाईसाहेबांना रूपाच्या सुंदर रूपात सूनबाई सापडली. रूपा सूनबाईहून घरात आली. आल्याबरोबर घराचे रूपच तिने बदलून टाकले. नवीन सुनेचे कौतुक करण्यात बाईसाहेब आपले सारे दुःख विसरून गेल्या. रूपाने या घरात येताना भरपूर पैसाही आणलेला होता. साहजिकच तिची अधिक वरवर होत होती. रूपाचे देखणे रूप, तिची श्रीमंती या साऱ्यामुळे त्या घरावर रूपाने आपली रुपेरी पकड बसून टाकली. हळूहळू रूपाचे तरेबाईक वागणे सगळ्यांना जाणवू लागले. तिच्यामधल्या बोलण्याला कडवटपणाची झालर असायची. अतिशय श्रीमंतीत वाढलेली, लाडात वाढलेली रूपा सर्वांना कमी लेखत असायची. आपल्यापेक्षा कमी असणाऱ्यांचा पाण उतारा करण्यात तिला फार आनंद वाटायचा. बाईसाहेबांचा आजार तिच्या चेष्टेचा विषय झाला. माघारी कुणाजवळही बाईसाहेबांच्या लठ्ठपणाची ती टिंगल करायची. स्वतः सूनच जर सासूचा मान ठेवत नाही हे पाहून बाकीचे तरी काय मान ठेवणार. रमाबाईंना वाटलं, आपण इतके वर्षे झालो या घरात वावरतोय, पण असं कुणाचा अपमान आणि पाण उतारा करण्याचे या घरात कधीच कुणाच्या मनात येत नव्हते. पण रूपा आली आणि सगळं सुरू झालं. स्वतः राजू देखील रूपाच्या तावडीतून सुटला नव्हता. अलीकडे रूपाने एक रडगाणे सुरू केले होते. या घरात येऊन माझ्या आयुष्याचं मातेरं केलं आहे माझ्या माहेरच्या लोकांनी. भिकाऱ्यांच्या घरात टाकलं मला. इथली माणसे दरिद्री नशिबाची आहेत. त्यांच्याबरोबर माझंही नशीब दरिद्री झालं. राजूचा हातगुण म्हणावा की रूपाचा पायगुण. राजूचा बिझनेस चालला नाही. पैसा याच्याऐवजी अधिकच दूर गेला. परिणामी रूपाही राजूपासून दूर जाऊ लागली. घराला एक प्रकारची अवकळा आली. प्रत्येकजण आपल्या जागी दुखावलेला होता. आताशा बाईसाहेब गप्पा मारायला येत नव्हता. राजू स्वतःतच हरवून गेला. साहेब तर आधीपासून घरात असून नसल्यासारखे. या प्रकारापासून ते अलिप्त झाले. दिवसागणिक रूपा राजूचे बिनसत असे. स्वतःच्या अपयशाने खचलेला राजू रूपाच्या अशा वागण्याने अधिक नाउमेद होत गेला. एक दिवस आपल्या रागाच्या भरात रूपा माहेरी निघून गेली. तिचं जाणं सगळ्यांना अनपेक्षित होतं. रूपाच्या माघारी आता बाईसाहेबांचे घर एकदम चिडीचाप आणि शांत होऊन गेलं. त्यातच भर म्हणून एक दिवस उजाडला तो रूपाच्या घटस्फोटाचा अर्जा आलेला. एखाद्या स्फोटाने घर हादरून जावं तसं झालं. आजपर्यंत देशमुखांच्या घराण्यात असा प्रकार घडला नव्हता. बाईसाहेब आजारी पडल्या. राजूला काय वाटत असेल या कल्पनेने सारे अस्वस्थ झाले. बाईसाहेब रमाबाईंना म्हणाल्या की राजूच्या मनातलं जाणून घेण्याची जबाबदारी तुमची आहे आता. पण रमाबाई आपल्या मर्यादा ओळखून होत्या. राजूच्या खाजगी जीवनात डोकवण्याचा अधिकार आपला नाही हे त्यांना समजत होतं. पण एक दिवशी रमाबाईंच्या समोर राजू जेवणासाठी बसला होता. खाली मान घालून जेवणाऱ्या राजूकडे पाहून त्यांचं मन भरून येत होतं. या हसऱ्या आणि खेळकर उमद्या तरुणाच्या जीवनाचं रूपाने दुःखात रूपांतर केलं. आता तर ती घटस्फोट मागते. राजूचा होकार आवश्यक आहे म्हणे. आता राजू काय निर्णय घेणार? रमा मावशी, राजूचा आवाज त्यांच्या कानावर आला. मावशी, इतकी वर्ष झाली तुम्ही आम्हाला रोज जेव खाऊ घालता. तुम्हाला कधी या घरात परक्यासारखं वाटलं का? पण ही रूपा आपली म्हणवणारी आज किती परकी झाली आपल्याला. माझ्यामुळे तिच्या आयुष्याचं मातेरं झालं म्हणती. माझ्यासारखं कर्मदरिद्री तिला मिळाला असं वाटतंय. मावशी, रूपाला तिच्या श्रीमंतीचा नको तितका गर्व आहे. स्वतःच्या रूपाचा तिला अभिमान आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ती कसपटा सामान लेखते. आईबाबांना तर तिने किंमतच दिली नाही. माझ्याही मनाला काय वाटतं याचा विचार रूपाने कधीच केलेला नाही. खरं सांगू, रूपाबरोबर जगण्यात काय अर्थ आहे आता? जिथे मन आणि शरीरही जुळलं नाही त्या संसाराला काय अर्थ आहे? रूपाला वाटत असेल मी त्या घराला सोडले की सारे घर उद्ध्वस्त होईल, राजूच्या आयुष्याचे काय होईल. पण तिची ही कल्पना चुकीची आहे. तिच्या घटस्फोटाने काहीही उद्ध्वस्त होणार नाही हे तिला आपोआप कळेल. मी तिच्या अर्जाला केव्हाच होकार दिला आहे, उत्तर दिलं आहे.
रूपाशी आता आपला काहीही संबंध नाही हे आईला सांगण्याचं काम आता तुमचं. हात पुसत काही घडले नाही असे आविर्भावात राजू बाहेर निघून गेला. रमाबाई आनंदून गेल्या. बाईसाहेबाचे घर आता शांत राहणार होते. ज्या स्फोटाने घर उद्ध्वस्त होईल अशी भीती वाटत होती, राजूने स्वतःच ते सावरलं होतं. त्यांच्या बाईसाहेबांना हे सांगण्याची घाई रमाबाईला झाली होती. स्फोटापासून घर उद्ध्वस्त होण्याऐवजी सावरलं गेलं होतं. कशी वाटली कथा? आपले अभिप्राय द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा. नमस्कार. भेटू नव्या एपिसोडमध्ये.